अनुभव चांगला आहे. इकडे चांगलं शिकवतात. मी खूप जुना आहे म्हणजे शिकायला गेलो तर दादांनी आम्हाला खूप शिकवलं म्हणजे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही त्यांच्या हातामध्ये शिकतो. मला इथे शिकण्याला भरपूर काय भेटतं शिकायला. पहिल्यांदा टेचअपला बसलो, काय काय थोड्या चुका झालेल्या माझ्या, पण ते काकांनी मला समजून सांगितलं की कसं कुठे काय करायचं. म्हणजे बोलायला गेलं तर नजर फक्त तिथे असते बरोबर. आणि सगळं काम असंच होतं. मुलांची सुद्धा खूप साथ आहे आम्हाला आणि मुलांची साथ नसली तर कारखान्याला काम पूर्ण होऊ शकतच नाही. मी अंकुश पाटील, राहणार नारंगी. माझ्या कारखान्याचं नाव आहे श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र. माझं नाव श्रीकांत पाटील, आमच्या कारखान्याचं नाव श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र. नमस्कार, माझं नाव साईराज पेशंट आहे. मी या कारखान्यात 2 वर्ष झाली. आमच्या कारखान्याचं नाव श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र आहे. तर माझं नाव देवा कटेरिया, मी राहायला सायन्स नगरला आणि मी या कारखान्यात अजून 2018पासून आलो आहे. विरार पूर्वेतील गणपती मंदिर रामू कंपाऊंड येथे स्थित श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र मूर्तिकार अंकुश पाटील आणि दिनेश पाटील यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या गणपती कार्यशाळेची सुरुवात वर्ष 2011 मध्ये झाली. चला तर पाहूया सर्वांचा प्रवास कसा होता. डॉक्युमेंटरी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन डॉक्युमेंटरी ब्लॉग आणि रील्स क्रिएशन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी जसं वर्कशॉप एंटर केला तर इकडे टचअपचं वर्क चालू होतं. मी खूप लवकर आलो त्याच्यामुळे टचअपचं वर्कचा मला भेटेल व्हिडिओ कदाचित. इकडे आपण विचारूया. मित्र नमस्कार, काय काम करतो तू सध्या? टेचअपचं एक काम आहे. हां, म्हणजे याच्यात आपलं गणपती फिनिशिंगचं काम असतं. बरोबर ते बाकी बारीक होल असतात ते भरायचे असतात त्याच्यात. बरोबर. म्हणजे हा गणपती टचअप होणार आणि त्याच्यानंतर मग ह्याचं कलर काम वगैरे होऊन मग सर्व पुढे ही मूर्ती बुकिंग घरगुती मूर्ती असेल. बरोबर. हां, ही घरगुती. बरोबर. तर तुझं नाव काय म्हणलंस? नैतिक मांगेला. ओके. त्याला केंद्रामध्ये कधीपासून आहेस? मी ते लहानपणापासून आहे. म्हणजे मी आम्ही यायचो तर आधी बसायचे, आम्हाला असे काम बिम साफ करायला वगैरे राहायचे. पण इकडे अनुभव चांगला आहे. इकडे चांगलं शिकवतात व मी खूप जुनाच आहे. म्हणजे माहिती नाही तरी किती वर्ष झाले असतील. म्हणजे वर्कशॉप जेव्हा सुरू झालंय हे जे दिनदयाळांचं वर्कशॉप आहे बरोबर. हां, ते तेव्हापासून तू त्यांच्यासोबत आहेस? नाही, म्हणजे त्यांचं आधी वर्कशॉप इथे नव्हतं. त्यांचं वर्कशॉप आधी गणपती मंदिरला होतं. मग तिथून जेव्हा इकडे आलं तेव्हा आम्ही लहानपणापासून 2री नाही तर 3रीपासून इकडे यायचो. मग आम्ही बसायचो, फक्त बघायचो मूर्त्या वगैरे असं हे ते करायचं. मग नंतरला थोडे मोठे आले की तेव्हा आम्हाला मग शिकवलं त्यांनी. मग ते पहिला घासकाम असतं, पण आता घासकाम सगळं झालं तर टेचअप काम आहे. तर घासकाम आधी आम्हाला दाखवलं कसं घासायची मूर्ती, कोरणे वगैरे कसे मारायचे, परत टेचअप कसं करायचं, मग टेचअप काम. म्हणजे दादांसोबतचा एकूण तुझा अनुभव जो आहे तो भारी झालेला आहे. म्हणजे तुझी जर्नी छान होती बरोबर. हां, आता डब्ल्यू शेट आहे. तर हा नवीन पॅटर्न माझ्या डब्ल्यू शेट आहे. याला म्हणजे विदाऊट ज्वेलरी, म्हणजे लोकांना जर डिझाईन पाहिजे असेल सोनीवर तर ती डिझाईन भेटू शकते त्यांना जशी पाहिजे तशी. आता तुझ्याकडून ही मूर्ती पुढे जाऊन नंतर ह्याच्यावर आता अजून काय वर्क होईल? आता ह्याच्यावरही जाऊन तिकडे आत जाईल, मग तिकडे त्याच्यावर व्हाईटचं काम होईल. मग जरी थोडंफार काय टेचअप असेल ते करतील काका. त्यानंतर बॉडी काम, मग ती सुकली का घासणार पेपरने, मग त्याला त्याच्यावर बॉडीचं काम होणार, मग त्याला ते कलर काम. ओके. आणि जर ह्याच्यावर ज्वेलरीज वगैरे म्हणजे जे कस्टमरला पाहिजे असतात ते तुम्ही स्वतः म्हणजे लावता की असं म्हणजे का ते आणून देतात? नाही, ते आपल्याकडे म्हणजे घरी ते बनवतात. मग ते इकडे आले की कटिंग करतो आम्ही आणि मग ते डायमंडचे काका असतात ना ते लावतात. बरोबर. बाकी ज्वेलरी घरीच बनवतात सगळे पेपरावर. तुला भेटून छान वाटलं, तू खूप छान माहिती दिलीस. धन्यवाद. धन्यवाद. प्रत्येकाची एक छान जर्नी आहे. प्रत्येक आपलं एक गणपती घडवण्यासाठीच एक स्वप्न घेऊन आलं होतं. म्हणजे आपण विचारू प्रत्येकाला प्रत्येकाची जर्नी कशी आहे. तर इथे हा मित्र आपला. बाबा काय बनवतोस तू? ही गणपती टेचअप गणपती टचअप. तसं त्याने मला सांगितलं की दगडूशेठ गणपती हलवायचा तू गणपती बनवत होता मागे,
तसं तू कोणता हा रूप म्हणजे हे कोणतं रूप वाटतं तुला असं? याचं रूपाचं असं नाव नाही आहे, पण हा. याला प्रभावाला गणपती बोलू शकतो. जरा प्रभा आहे म्हणून त्याला तसं नाव दिलं, पण असं रूप नाही तसं गणपती तर सगळ्यात रूपात. बरोबर. आणि तुझं नाव काय म्हणालस? त्याचं नाव ओमकार. ओमकार. ओके, तुला भेटून छान वाटलं ओमकार. आणि तू जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये कधीपासून आहेस? मला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. म्हणजे आधी मी दुसरीकडे राहिला होतो, पण तिथून इथे आलो तेव्हा या नैतिकने मला इथे कारखान्यात लावून दिलं. म्हणजे तो इथं आधीपासून होता. तर आणि मी त्याचा मित्र झालो. तर मग त्यांनी दादाला सांगितलं की याला कलर काम आवडतं, याला गणपती बनवायला आवडतात, तर इथे लावा करून. तर त्याचं ऐकून दादानी मला इथे लावलं आणि मी त्यांच्या हाताखाली शिकत होतो. आता पण शिकतोच आहे. मला 3 वर्ष झाली इथे. बरोबर. तर बघू शकता आपण पहिला जिथे याला भेटलो बघा, हाच मित्र आहे त्याचा. याने इथे जॉईन केलेलं आहे याला. म्हणजे खूप छान. असंच म्हणजे मित्र असे भेटले पाहिजे, ते वाट दाखवतील आपल्याला. आणि याला खरोखर अशीच वाट दाखवलेली आहे मित्राने. तर अजून काय सांगशील तुझ्या जर्नीबद्दल? ही जर्नी म्हणजे आमच्या घरचा जो गणपती असतो ना, तो पण इथूनच येतो, याच कारखान्यात. जेव्हापासून मी इथे राहायला आलो तेव्हापासून आम्ही याच कारखान्यातून मागवतो. त्यामुळे माझा गणपती पण मलाच करायला त्याचा अजून आनंद आहे मला. बाकी इथे शिकायला गेलो तर दादा वगैरे आम्हाला खूप शिकवत असतात. म्हणजे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत पण आम्ही त्यांच्या हाताखाली शिकतो आहे. मूर्ती कशी कलर करायची, मूर्ती कशी घासायची, किंवा कशी तिला उचलून ठेवायची, हे सगळं नीट सांगतो दादा. अजून पण सांगतोच आहे, आम्ही ऐकतोच आहे. कारण की चुका तर सगळेच करत असतात, पण ते दादा कधी आमच्यावरती असं चिडत नाही किंवा आम्हाला रागवत नाही. उलट आम्हाला समजावून सांगतो तो प्रत्येक टायमाला की हे असं करा, हे तसं करा. ते आम्ही त्यांच्या हाताखाली इथे शिकत असतो. बरं, जी गणपती येणार आहे ते तुझ्या घरी आहेत. मित्रांनो, याच्या घरी जाऊन नक्की याचा गणपती व्हिजिट करा. आणि याच वर्कशॉपमध्ये दादांच्या बनतो. तर तुझा गणपती असा तू कधी बनवलायस का या 3 वर्षामध्ये? बनवलाय म्हणजे त्याच्यावर तुझा वर्क झालं का स्वतःचं? हां, माझं वर्क झालं. तर तो गणपती जेव्हा घरी असतो मकरमध्ये, तर तुला काय कसं वाटतं की म्हणजे तू बनवलेला, तू हात लावलेला गणपती बनवलेला असतो स्वतः, तो तुझ्या घरी मकरमध्ये कसं वाटतं तुला? मला म्हणजे मनाला शांती मिळते की आपल्या घरचा गणपती, आपले बाप्पा आपण स्वतःच्याच हाताने बनवतोय. बरोबर. ते एक वेगळंच लुक असतं. पण मजा येते त्यांना बनवताना. पण किती वेळा बघितलं तरी ते घरी आल्यानंतर वेगळेच दिसतात. म्हणजे त्यांच्याकडे किती वेळ बघत राहावं असं वाटतं. हां, कारण हे तू बनवतोस ते सध्या टचअप काम आहे. आणि ह्याला जेव्हा एक कलर आणि सर्व डायमंड काम होईल, त्याच्यानंतर एक त्याला वेगळं रूप मिळेल. बरोबर, तेव्हा तो पूर्ण होणार. हां, ठीक आहे. ओमकार, तुला भेटून छान वाटलं. आणि मित्रांनो, तुम्ही ह्याला नक्की भेटा हा वर्कशॉपमध्ये कधी आलात की. आणि याच्या घरचा गणपती नक्की तुम्ही व्हिजिट करा. मी तरी व्हिजिट करणारच आहे, तुम्ही करा. तुला भेटून छान वाटलं. धन्यवाद. तर इथे पण टचअप काम सुरू आहे आणि हा इथे आपला भाई काम करतो. मित्र, काय नाव तुझं? ओमकार. तर मागे आपण टचअप काम चालू होतं तिथेही बघितलं, त्याचंही नाव ओमकारच होतं. आणि या मित्राचं नावही ओमकारच आहे. हे दोघं. तुला किती वर्ष का आले मित्र इथे? मला इथे 3 वर्ष झाली. हां, हे श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र, इथे तुला 3 वर्ष झालेली आहेत. बरोबर. तर याआधी तू कोणत्या वर्कशॉपमध्ये काम नाही केलं? म्हणजे हे कला केंद्र तुझं पहिलंच आहे. तर ह्या कला केंद्रामध्ये तू 3 वर्ष, म्हणजे तुझा एक्सपिरियन्स काय सांगशील तू इथे? मला इथे शिकण्याला भरपूर काय भेटलं, शिकायला, हां, शिकण्यासारखं. आणि मला एक आवड होती, एक निर्माण झालेली की आपल्याला पण गणपतीची, म्हणजे गणपती कसं बनवतात हे कसं शिकायचं आहे. तर ते शिकलो, म्हणजे इथे येऊ. दादाने सांगितलं की उद्यापासून ये, तर मी तेव्हापासून यायला लागलो. पण तू इथे येऊन विचारलं होतंस? बरोबर, विचारलेलं. आणि मग तुला दादाने ही संधी दिली, त्याच्यामुळे आज तू हे सर्व शिकलास. आता तू काय काय शिकलास 3 वर्षामध्ये तरी पण? पॉलिश काम आणि टचअप काम. टचअप काम, पॉलिश आणि टचअप काम तू शिकलेला आहेस. म्हणजे तू ह्याच्या आधी तर तुझं कोणतं, म्हणजे तू फक्त कला केंद्रामध्ये कोणतं जायचंस की असं, म्हणजे हेच पहिलं तुझं कला केंद्र? नाही, हेच पहिलं. हे पहिलं कला केंद्र. आणि हा जो तू गणपती बनवतोयस, हा आता कोणता रूपी गणपती आहे? मल्हार रूपी. आणि ह्याच्यामध्ये अजून कोणतं काम बाकी आहे तरी पण? तो हात लावायचा, हॉट जॉईंट मारायचा. बरोबर. तर हा गणपती अजून तयार व्हायला तरी पण बरंच काम. ह्याच्यावर अजून काय काय पुढे प्रोसेस होईल तरी पण? जॉईंट मारल्यानंतर मग तो त्याच्याप नंतर मग तो व्हाईट मारायचा आहे. व्हाईट मारल्यानंतर मग तो परत घासणार. मग ह्याच्यावर जाणार बॉडी कलर मारणार. मग नंतर मग
बॉडी कलर. तू बॉडी कलर वगैरे कधी असं नाही केलेलं आहेस बरोबर? नाही पण अजून तू काय सांगशील वर्कशॉपबद्दल? म्हणजे हे जीवदानी श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र आहे बरोबर, इथे तू आलास तिथपासून तू 3 वर्षाचा काय अजून अनुभव सांगशील तुझा? बोलण्यासारखं झालं तर म्हणजे एकदम घरसारखंच आहे माझं. म्हणजे घरासारखं वागवतात. मी असं का बोलत नाही, म्हणजे उलटं सुलटं करून बोलत नाही. म्हणजे काम झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, आणि काका नीट करून घेतात. यापुढे अजून तू म्हणजे काय शिकणार आहेस दादांकडून? तुला अजून आखणी वगैरे शिकायची मला. हां, सर सपोर्ट दिला तर होऊन तुला भेटून छान वाटलं, थँक्यू. तर तिकडे तर आपण माहिती घेतलेली आहे थोडीफार. अजून वर्कशॉप खूप मोठं आहे. आपल्याला पूर्ण वर्कशॉपमध्ये जेवढे मला तरी जेवढे आहेत सर्वांशी बोलायचं आहे, सर्वांची माहिती, सर्वांकडून काय माहिती मिळते ती घ्यायची आहे. आणि बघू शकता किती मूर्तिकाम झालेलं आहे सध्या. अजून कलर काम वगैरे लवकरच सुरू होईल. आणि तुम्हालाही तुमची घरगुती मूर्ती बुक करायची असेल तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि येऊ शकता तुम्ही इथे. तर ज्यांनी वर्कशॉप कसं बनवलं आपण त्यांना थोडीफार थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया. त्यांचंही काम सुरू आहे पण आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करायचं. आपण थोडंफार माहिती मिळते का बघूया. दादा नमस्कार. नमस्कार, माझं नाव दिनेश पाटील. मी राहणार नारिंगी गाव, हां विरार पूर्व. बरोबर. आमच्या कारखान्याचं नाव श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र आहे आणि 2011 पासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ आमच्या कारखान्याला पूर्ण 15 वर्ष झालेले आहेत. आणि 15 वर्ष झालेले आहेत म्हणजे 15 वर्ष तुमचं ह्याच जागेवर रामू कंपाऊंडलाच वर्कशॉप आहे की? नाही, आमचं पहिलं वर्ष बिल्डिंगमध्ये होतं. बिल्डिंग नारंगी फाटा गणपती मंदिरच्या समोर. बरोबर. तिथे आम्ही पहिला बिल्डिंगच्या गाल्यामध्ये सुरुवात केलेली. आता कसं मूर्तींची संख्या वगैरे वाढत गेल्यानंतर आम्ही इथे भाड्याने जागा घेऊन इथे पूर्ण मंडप वगैरे टाकून इथे आम्ही काम करतोय. म्हणजे तेव्हा सुरुवातीला एकदम तुम्ही सुरुवात केलं होतं तेव्हा जास्त बुकिंग्स वगैरे नव्हते. आता जसं बुकिंग्स वाढलेले आहेत आपल्याला म्हणजे वर्कशॉपची जागाही मोठी करावीच लागते बरोबर. लोकांना काम आवडत गेलं, बुकिंगची संख्या वाढली, त्याप्रमाणे आता काम सुद्धा होते. मोठ्यात मोठ्या मूर्त्या माझ्याकडे 10 फुटापर्यंत असतात. बरोबर. मातीच्या मूर्त्या सुद्धा असतात. कोणी फोटोप्रमाणे बनवायला सांगतात त्या पद्धतीने आपण फोटोप्रमाणे सुद्धा बनवतो. बरोबर. आता हे सध्या जे मी बघतोय हे पण मूर्तिकाम जे चालू आहे ते मातीचाच आहे ही अगदी मातीचंच पूर्ण आहे. बरोबर. आणि हे पण घरगुतीच मूर्ती आहे ही बरोबर. घरगुतीच मूर्ती आहे. हां. आणि असं मंडळांचे वगैरे मूर्ती पण तुमच्याकडे बनवतात बरोबर. हा, मंडळातून सुद्धा असतो. बरोबर. हां. आणि तुम्ही वर्कशॉप बद्दल काय सांगाल? जे सोबत तुमचे जे काम करतात मुलं आहेत सर्व, कसं वाटतं? मुलांची सुद्धा खूप साथ आहे आम्हाला आणि मुलांची साथ नसली तर कारखान्याला काम पूर्ण होऊ शकतच नाही. असं आहे. त्या कारखान्यासाठी एकट्याचं काम नाही आहे की कारखाना 1-2 हातून पूर्ण होईल असा गणपती मूर्त्या. त्यासाठी पोरांची सुद्धा माणसाची सुद्धा आवश्यकता लागतेच. आणि ती आमची ही पोरं जी आहेत ती खूप मेहनती आहेत, खूप मेहनत करतात आणि खूप साथ सुद्धा देतात. बरोबर. आणि आता गणपती जवळ आले, हे सर्व मी बघतोय मूर्ती जवळजवळ ह्या किती मूर्ती असतील तरी तुमच्याकडे आता? जवळजवळ आमची नाही करताना 450च्या आसपास मूर्त्या आमच्या बुकिंग. तर आता गणपती जवळ येतात, या सर्व मूर्ती म्हणजे जाणार शेवटी घर बनवल्या तर त्या आता पूजेला वगैरे घरी जाणार. तर वर्कशॉप हे जेव्हा खाली होतं, सर्व मंडप वगैरे इथे नसतं, तेव्हा ही जागा खाली होती. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे हा, दुःख तर वाटते हां की नाही करताना आम्ही 4 महिने मूर्तीच्या मागे आम्ही एकदम वावरत असतो एकदम. आणि ते एकाएक नंतर खाली झाल्यानंतर म्हणजे काहीतरी एकदम विचित्र, एकदम एखादा पाहुणं वगैरे आपण बाहेर गेल्यानंतर उदास जसं होतं तसं या गणपतीत सुद्धा आहे. बरोबर. आणि म्हणजे परत तुमचं काम त्यानंतरही सुरूच असतं तसं बघायला? हो, नंतर 2 महिन्यानंतर परत आमच्या मागेच्या मूर्त्या असतात. परत मग आमचं स्टार्ट होते. त्याच्यानंतर मागेच्या मूर्त्या गेल्यानंतर मग एखादा महिना परत ब्रेक घेऊन नंतर परत आम्ही सुरुवात मग भाद्रपदच्या मूर्तीसाठी वगैरे. म्हणजे तुमचं काम हे नेहमीच म्हणजे हा. मी आधी पेशवाची व्हिजिट केला होता, तिथेही तेच म्हणजे मला माहिती मिळाली की काम तुमचंही नेहमी चालू असतं मूर्तीकारांचं. तुम्ही स्ट्रगल जो करता छान आहे तुमचं. म्हणजे तुमच्यामुळे हा गणेशोत्सव मूर्तिकाम तुम्ही जे छान करता त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी गणपती गणेशोत्सवात छान होतो. आणि बाकी तुम्ही अजून मला काय माहिती द्याल? म्हणजे तुमच्यासोबत अजून भाऊ वगैरे? हा, माझा एक भाऊ आहे. हां. आम्ही दोघं मिळूनच हा कारखाना पूर्ण सांभाळतोय. बरोबर. आणि इतर टीम आमची जी आहे. हा, ठीक आहे दादा, छान वाटलं. म्हणजे तुमची टीम पण छान आहे बोलण्यासाठी. मी आता तिघांचंच इंटरव्ह्यू पार्टी घेऊन आलो. म्हणजे डॉक्युमेंट त्यांच्याकडून मला त्यांनी जेवढी माहिती देता येईल तेवढी छान माहिती दिली. तुम्हालाही भेटून मला छान वाटलं. मी मागे तुमच्याकडे आलो होतो नवरात्रीला आणि पण आपण तेव्हा ब्लॉग बनवला नव्हता, पण आता आपण डॉक्युमेंट करतोय. तर थँक्यू, तुम्हाला भेटून छान वाटलं. धन्यवाद.
जे मूर्तिकार दिनेशदादा पाटील आपण त्यांच्याशी बोललो आहे. त्यांनी खरोखर सर्व कामात आहेत खूप आणि आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन भेटेल तेवढी आपल्याला मला तरी डॉक्युमेंट करायचे आणि मला कोणाला कामामध्ये डिस्टर्ब करून व्यस्त आहेत सर्व कामामध्ये त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. इथे पण त्याचं कामच चालू आहे तर इथे पण आपण सर्वांची माहिती घेणार आहे. नमस्कार भाई. नमस्कार, मी मयन माणिक मांगेला. मी श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये शिकतो आता. बरोबर. तरी श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये तू आता म्हणजे मी तरी मागे येऊन गेलो दोनदा म्हणजे नवरात्री आणि गणपतीच्या वेळी मागे. तर मला आठवत नाही मी तुला तेव्हा भेटलो होतं पण आता मला तुझ्याशी बोलायचं म्हणजे थोडी माहिती मी घेणार आहे तुझ्याकडून. तुझंही काम आहे मला माहिती आहे पण आपण थोडंफार डॉक्युमेंट आपण ऑडियन्सला थोडी माहिती देऊया. तर श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्राबद्दल काय सांगशील? कधीपासून तू इथे दादांसोबत काम करतो? जेव्हा पहिल्यांदा मला म्हणजे शिकायचं होतं, आवड होती, विरोच्या कारखान्यात चित्रकलाच्या समोरून जायचो, ये जा पण मला भीती वाटायची काकांना सांगायला की मी येऊ शकतो का असं. पण एकदा मी डेअरिंग केली काकांना सांगितलं की मी येऊ शकतो का असं शिकायला वगैरे. काका बोलले हां येऊ शकतो तू, हे असं काय नाही. मग तेव्हा दुसऱ्या दिवशी मी आलो तेव्हा पहिल्यांदा आल्याला काकांनी मला पॉलिश काम शिकवलं. ते पॉलिश मी मूर्ती नीट करायचो. काकांनी थोडंफार समजवलं की अशी मूर्ती हे करायची तशी, तेवढं आखणी कोरणी बिरणी कशी मारायची वगैरे. त्याच्यात मग मी पहिल्यांदा टेचअपला बसलो. काय थोड्या चुका झालेल्या माझ्याकडून पण ते काकांनी मला समजून सांगितलं की कसं कुठे काय करायचं, कोणत्या गोष्टीला एवढं हे करायचं. तेव्हा मी शिकलो तर आता पूर्ण शिकलो आहे आणि करतो त्या पुढे काम. आणि हे श्री जीवदानी कला केंद्र म्हणजे तुला आता इथे किती वर्ष झाली? मला इथे 4 वर्ष झाले आहे. हा चौथा चालू आहे म्हणजे चौथा वर्ष. म्हणजे तिथे मला 3 वर्ष म्हणजे जे दोघं होते तिथे आपला भाई त्यांचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. तुझा त्यांच्यापेक्षा 1 वर्ष जास्त. तरी तू अजून काय मला सांगशील एक्स्ट्रा? म्हणजे तुझा शेवटी 4 वर्ष जाणून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगशील? त्याच्यात सांगण्यासारखं तर पॉलिश काम टेचर काम हे काका शिकवतात. वरून जॉईनिंग पण कशी मूर्ती करायची ते पण शिकवतात. पण जॉईनिंग करताना कसं ते हाताचे निशाण वगैरे ते परफेक्ट पाहिजे ते मला जाम शिकवलं काकांनी. आणि तू इथे काम करतोस इथे सर्व आहेत म्हणजे सर्वच सेम तुझ्याच एजचे आहेत म्हणजे सर्वांनी तुला सर्व तुझ्यासोबत कसे आहेत म्हणजे तुला कसं वाटतं त्यांच्यासोबत? एक भावासारखे भाऊ आहेत जिवलग असतात जसे ते भाऊ आहेत. म्हणजे त्यांना मी म्हणजे थोडंफार काय चुकलं का पहिल्यांदा आल्यात जे त्यांना ते सांगत असतो की हे असं करा, काका नसतील तेव्हा. बरोबर. आणि बाकी अजून तुझ्यापेक्षा जुनं कोण आहे असं? माझ्यापेक्षा जुनं आमच्या राजाद आहे. ते आहेत जुने खूप. हां ओके. राजदादांशी पण बोलूया आपण. पण अजून काय सांगशील म्हणजे श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र म्हणजे इथून हे तुझं पहिलंच कला केंद्र आहे? हो. तर पहिलंच कला केंद्र आणि तू इथे जॉईन केल्यानंतर म्हणजे अजून काय काय शिकलास? म्हणजे आतापर्यंत तू आता टचअप काम करतोस बरोबर? हा पण घरगुती गणपती आहे बरोबर. तर अजून तू इथे काय काय शिकलास? इथे मी कलर काम आणि झरी ती फुकायची कशी ते वगैरे शिकलो. हां झरी. ओके. झरी म्हणजे आपला नवरात्रीमध्ये मी एकदा आलो होतो मी बघितलं होतं की ते ऑइल पेंट मारून बरोबर चमकवतात शिकवलेलं काकांनी. हां. आणि तर ठीक आहे तू छान इन्फॉर्मेशन दिलीस मला. थँक्यू. धन्यवाद. तुला छान वाटलं भेटून. नमस्कार. हां. मी रुद्र शेलार. मी श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये 3 वर्षापासून काम करतोय. बरोबर. 3 वर्ष तू इथे काम करतोस तर 3 वर्षाचा तुझा काय अनुभव सांगशील? काय प्रवास सांगशील तुझा 3 वर्षाचा? मी 3 वर्ष म्हणजे मला स्टार्टिंगला मी फर्स्ट टाईम जेव्हा आलो इथे तेव्हा मी काकांना विचारलं की कसं काय म्हणजे काय काम करू काय शिकू. तर काकांनी मला नीट समजावून सांगितलं की पहिलं आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं. म्हणजे आता ही 2.5-2 फूट असेल तर मला पहिलं तर 1.5 फूट वगैरे त्याच्यापासून मला शिकायला स्टार्टिंग केलं. बरोबर. तर तसं माझी जर्नी स्टार्ट झाली. मग मी ते पहिलं पॉलिश काम करायचो मग नंतरला टचअप काम चालू केलं मी. बरोबर. तर तू म्हणजे तुला 3 वर्ष झाली. तू इथे कनेक्ट कसं झालास? तू इथे येऊन विचारलं होतंस? मी स्टार्टिंगला म्हणजे इथेच राहतो मी जवळपास. बरोबर. तर इथे मला खूप आवड होती म्हणजे आपले गणपतीची वगैरे असं आवड होती कलर वगैरेची. तर मला इथे खूप वेळा मी येऊन जाऊन करायचो.
तर मी एकदा काकांना विचारलं की मला पण शिकायला भेटेल का, मला खूप आवड आहे जी, म्हणूनसाठी मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे चालेल येतो. बरोबर. आणि जेव्हा गणपती तुम्ही घडवता म्हणजे टचअप करता, बरोबर, टचअप पण करता, पण तेव्हा म्हणजे गणपतीकडे तुम्ही म्हणजे बघता म्हणजे तुमचा आणि गणपतीचा संवाद काय असतो तेव्हा, म्हणजे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही गणपती घडवता? हा तुझ्यासाठी तरी हा पहिला माझा नवीन प्रश्न असेल, म्हणजे बाप्पा तुम्ही बनवता म्हणजे तेव्हा तुला कसं वाटतं? कारण जी मूर्ती तयार बघणं आणि स्वतः तिच्यावर काम करणं, भले ते टचअप काम असो पूर्ण नसो, पण ते एक कन्व्हर्सेशन कसं वाटतं? जेव्हा स्वतःहून बघायचं असतं तेव्हा आतून एकदम असं वेगळंच हे होतं. बरोबर. म्हणजे बोलायला गेलं तर नजर फक्त तिथे असते, बरोबर. आणि सगळं काम असंच होतं. बरोबर. म्हणजे आणि तू आता काय काय शिकलास 3 वर्षाच्या तुझ्या प्रवासामध्ये? आणि सध्या तरी खूप कामं शिकलोय. नाही म्हणजे खूप मध्ये म्हणजे आता तू सध्या हे टचअप कामच करतोस आणि तू त्याच्या याच्यापेक्षा आधी मी पॉलिश काम केला. बरोबर. म्हणजे मग नंतरला सेकंड प्रोसेस म्हणजे बरोबर. टचअपची असते. टचअपचे असते आणि त्याच्यानंतर मग हे कलर वगैरे तुम्ही कलर वगैरे आम्ही नंतरला. बरोबर. ठीक आहे. तू दिलेली माहिती खूप छान वाटली. म्हणजे जर तुम्ही कधी आलात श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये तर ह्याला नक्की भेटा. जे म्हणजे सर्वांना मी डॉक्युमेंट केलं त्यांना सर्वांना तुम्ही भेटा. छान आहेत सर्व. तर थँक्यू, तू छान माहिती दिलीस. तिथे आपण जाऊया, तिथे विचारूया. तर हे दादा आहेत, हे दादा दिनेश दादा यांचे भाऊ, आणि दिनेश दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. तर हे दादा पण आपल्याला, मी आशा करतो की हे दादा पण आपल्याला खूप छान माहिती देतील आणि मी विचारणार आहे त्यांना. नमस्कार दादा. नमस्कार. मी अंकुश पाटील, राहणार नारंगी. माझ्या कारखान्याचं नाव आहे श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र. बरोबर. आणि तुम्ही अजून जे आपलं श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र आहे त्याबद्दल अजून काय सांगा? माझा प्रवास 2011 पासून चालू झाला. तर मी स्टार्टिंग 50 पासून गेली. आज बापाच्या कृपेने 15 वर्षानंतर मी 400 क्रॉस करून मूर्ती आता माझ्या जातात आणि विविध ठिकाणी जातात. बाकी कामाबद्दल बोलणार तर ही माझी पूर्ण टीम आहे आणि टीमचा सपोर्ट खूप असतो आम्हाला. बरोबर. आणि टीमचा जो सपोर्ट आहे म्हणजे इथे सर्व तुम्ही सर्व म्हणजे तुमचे टीम नसेल तर खरंच काही नाही होऊ शकत, हे तुम्ही बरोबर बोललात. नाही बरोबर. आणि वर्कशॉपबद्दल अजून तुम्ही 2000 तुम्ही कितीमध्ये स्टार्ट केलं होतं? 2011 पासून चालू केलं. 2011 पासून तुम्ही स्टार्ट केलात. तर सुरुवातीला तुमचं वर्कशॉप जे कार्यशाळेचं हे कला केंद्राचं जे लोकेशन आहे ते मला अंकुशदादा बोलले होते तिकडे होतं, बरोबर, गणपती मंदिरच्या इथे आपल्या. आणि आता ते इथे शिफ्ट झालं. म्हणजे त्यावेळेला तुमच्या इथून टोटल किती मूर्ती जायची तरी पण? तेव्हा स्टार्टिंगला मी बंधूने माझ्या भावाने कमसे कम 50 आणले. 50 आणले. 50 म्हणून स्टार्टपासून आता आम्ही कमसे कम 450च्या आसपास आलो. 450च्या आसपास आता मूर्ती जातात. आणि तुमचं म्हणजे जसं तुमचं काम वाढलं तुम्हाला म्हणजे वर्कशॉप हे आहे ते चेंज करावं लागलं, बरोबर. पण तुमचे असे जुने कस्टमर असतीलच जे अजूनही तुम्हाला कनेक्ट आहे. आणि आणि जुने कस्टमर एक पण नाही येते तिथे गेले, कारण की माझे कसे स्टार्टिंग कच्च्यापासून सुरुवात असतो आणि बहुतेक कमसे कम 70% 70% कधी विचारलं कस्टमरला का मी तुम्हाला कुठला कलर मारू, तर ते आमच्यावर सोपवतात का दादा तुमच्या मनाप्रमाणे करा, आणि 70% काम ते आमच्या मनाप्रमाणेच होतं. बरोबर. आणि आता तुम्ही मूर्तिकार आहात. मी तुम्हाला एक विचारेन की तुम्ही जेव्हा गणपती हा पूर्ण घडवता तेव्हा तुमचा आणि बाप्पामधला काय संवाद असतो? तुम्हाला कसं वाटतं की जशी एक जसं पावसाची पहिला झाड येते ना असं वाटते ना की गणपती बाप्पा आले. आणि जिथे इथे येतो बघा सर्व टेन्शन ना गायब होते आणि बाप्पा आणि मीच बोलत असतो जेव्हा आणि रात्री झोपलो का सकाळी उठून कारखान्यात जायचं. मग जेव्हा हा कारखाना म्हणजे नवरात्रीत देवी वगैरे गेले की म्हणजे तेव्हा तर तुमचा हा कारखाना पूर्ण क्लोज होतो, मी बघितला होता मागे. तर तुम्हाला तेव्हा कसं वाटतं की पूर्ण गणपती हा कारखाना खाली होतो? एक तुमच्या ज्या बुकिंग आहेत ते आपल्या म्हणजे ते कस्टमर्स घरी घेऊन जातात, तर ते कारखाना म्हणजे मूर्ती एकही जेव्हा शिल्लक नाही राहतात तेव्हा खाली असतो कारखाना. तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला कारखाना जेव्हा भरलेला असतो ना तेव्हा म्हणजे
खूप आम्ही म्हणजे खूप असतो, खुशीमध्ये असतो आणि एन्जॉयमध्ये असतो आणि प्रत्येक मूर्तीमध्ये आमचा जीव टाकलेला म्हणजे जीव टाकतो. तर ही मूर्ती अजून किती चांगली होईल, अजून किती आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. का आपण बनवलेले कस्टमर घेताना दादा एक नंबर झाली मूर्ती आपली, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि जेव्हा गणपती हरतालिकेच्या नंतर गणपतीचा कारखाना पूर्ण खाली होतो ना, तेव्हा जरा आम्ही बसलेलो असतो ना, तेव्हा जरा मनामध्ये ना म्हणजे नाराजगी होती. म्हणजे कसं म्हणजे एक डोळ्यात अश्रू येते का 4-5 महिने इथे आपल्या बाप्पा आपल्या समोर असतात आणि 2 दिवसात पूर्ण कारखाना खाली होतो. मग जरा मनाला लागते आणि ते आठवणी आमची मुलं सर्व स्टाफ आहे ना, आमची मुलं ते सर्व रील बनवतात आणि जेव्हा ते स्टेटस ठेवतात ना, ते बघून आम्हाला रडायला येते. आम्हाला 2011ला आपलं हे श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र सुरू झालं, बरोबर. तर आता 2026 चालू आहे. तुम्ही मला एवढ्या वर्षांमधला बदल काय सांगाल? म्हणजे आता 2026 चालू आहे, ते 2011 होतं. तुम्हाला काय बदल वाटतं? आता काहीतरी तुम्हाला दरवर्षी नवीन नवीन संकल्पना काय वाटतं? स्टार्टिंगला माझ्याकडे 3 फुटाचा गणपती होता, तेव्हा आम्हाला असं वाटायचं ना कसं मोठा आला म्हणून, अजून हायटेड. आणि आमची इच्छा होती का आमच्या कारखान्यामध्ये ना कमसे कम 12 फुटापर्यंत तरी गणपती आला पाहिजे. आणि जेव्हा असं एक मंडळ आलं असं ना, तर असं आमचं एक स्वप्न पुरं झालं का 12 फुटामध्ये काम करायला खूप मजा यायला लागली. आणि पोरं पण उत्सव जेव्हा मूर्त्या आणतात ना मोठे मोठे, ते पोरं पण खुश होतात का आपल्याला कधी मोठं सांगायची. पोरं जेव्हा नाश्ता करायला बसायचो ना, का दादा आपल्या कारखान्यात मोठी मूर्ती हवी. मी बोललो चला बापाची कृपा असेल ते येईल. त्यात बापाची कृपेने एक नाही तर 6 फुटापासून तर 11 फुटापर्यंत कमसे कम 25 मंडळ आहेत माझ्याकडे आज बापाच्या कृपेने. आणि बापाला सांगतो जर काम चांगलं असेल तर अजून पण पुढे वाढेल. आमचं लक्षात नाही आहेत, पण पहिली मूर्ती माझ्याकडे जी मोठी आली ना ती 6 फुटाची आहे. 6 फूट नंतर ते कसं मूर्ती जेव्हा आपल्याकडून जाते जेव्हा दर्शन घ्यायला जातं तेव्हा विचारतो कुठून आली असं करता कारण माझ्याकडे आता 25 मंडळ आहेत आणि अजून पण येतात असे. पण ते कसं फोटोप्रमाणे आता कसं जसे येतील तसे आम्ही घेत जाणार. सर्वात पहिले जे तुम्ही 6 फूटचा गणपती बनवला होता ते कोणतं मंडळ होतं? म्हणजे असं ते वेस्ट आपलं महावीर हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला शिवप्रेरणा मित्र मंडळ आहे. तर त्याचा तुम्ही पहिला गणपती बनवला होता, कोणत्या सालामध्ये बनवला तुम्हाला आठवते? 2017ला बनवले आणि तेव्हापासून तो अजूनही तुमच्याकडेच कनेक्ट आहे. आमच्या पुढे तर पुढच्या वर्षी मला वाटतं 2027ला 10 वर्ष होतील, अजून तो तुमच्याकडेच आहे. तर शिवप्रेरणा मित्र मंडळाचा जो बाप्पा आहे तो ह्यांच्याकडेच बनवणार आणि तो तुम्ही नक्की व्हिजिट करा असं मला वाटतं. आणि ते मंडळ अजून यांच्याशी कनेक्ट आहे, म्हणजे यांचं मूर्तिकाम किती छान आहे तुम्ही विचार करू शकता. आणि अजून मला काय सांगाल? म्हणजे हे तुमच्या सोबत जे पोरं सर्व कामं करतात, ते कॉलेज काम करून इथे गणपतीची आवड आहे सर्वांना, सर्व येतात. आणि त्याबद्दल काय सांगाल अजून तुम्ही? म्हणजे मुलं कशी आहेत, काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आज स्टार्टिंगला मुलं यायची तेव्हा सांगायची का दादा मला आवड आहे. मी सांगायचो या ना, तुम्हाला आवड आहे ना, या तुम्ही बसा, जे जुने आहेत ना त्यांच्याकडून शिकून घ्या. कारण की हे काम करायला म्हणजे खूप म्हणजे नशीब लागते. कारण की ह्या कामामध्ये एवढा आनंद होतो ना का म्हणजे असं वाटतं का मी रोज इथेच बसून राहू का, काय घरी जायचं मन नाही करत. एक अशी आहे. आता आम्ही पण आता जेव्हा लहान होतो ना शाळेमध्ये तेव्हा कारखाने बघायचो, तेव्हा आमचं पण मन व्हायचं का त्या कारखान्यात जाऊ का. पण तेव्हा कसं लहान मुलगा समजून आम्हाला त्याला घरी जाय. पण बापाला आम्ही एकदाच बंधूने माझ्या भावाने सांगितलं का तर आपण पण एक कारखाना टाकू. त्यानंतर असं आहे आपण तर कधी काम केलं नाही, चल ना बोलते बापाची कृपा असेल तर बापाचं. आणि मेन म्हणजे कारखान्यात ते लालबाग राजाचं खूप आमचा आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही आमच्या बॅनरवर लालबाग राजाशिवाय कुठला फोटो टाकत नाही. बरोबर. आणि तुमचा इंस्टाग्राम प्रोफाईल मी बघितला, तिथे लालबागचा राजाचा फोटो आहे. आणि खरंच आणि बापाच्या कृपेने ना पहिली जी मूर्ती माझी बुकिंग होते ना ती भले फर्स्ट असो सेकंड असो पण लालबाग राजाचीच होती. आणि लालबाग राजाशिवाय मूर्त आम्ही कधीच करत नाही. बरोबर. आणि
लालबागच्या राजाची तुम्ही मूर्ती म्हणजे 2011 पासून जे तुमच्याकडे ते पीस तुम्ही 50 बनवलं आहे त्यात ती मूर्ती पण होती तेव्हाही. हा, आणि सुरुवातच त्यानंतर तुम्ही त्या मूर्तीपासून केला होता. हो हो, आणि त्यानंतर आम्ही पण आमच्या पण घरी गणपती बसतो, आम्ही पण दरवर्षी वेगवेगळी मॉडेल आणायची. बरोबर. आम्ही पण ठरवलं मग आता आमच्या घरी पण तेव्हापासून लालबागची राजाचीच मूर्ती बसवतो आम्ही. आणि तुमचा घरचा गणपती आता सर्व तर बुकिंग करून जातात सर्वांचं कसं, आता तुमचाच गणपती तुम्ही स्वतः बनवता आणि हो. त्याला तुम्ही मकरात म्हणजे बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं जो मी घडवलेला गणपती आहे. आम्ही खरं सांगायला गेलो ना, जेव्हा आम्ही आम्हाला ते वेळ तर नसते, आणि गणपतीनंतर 1.5 दिवसांनी गौरी आईचं आगमन होते, जेव्हा आम्ही गौरी आईचं आगमन वगैरे झाल्यानंतर आम्ही जेव्हा बापाकडे बसतो ना, तेव्हा आम्हाला स्वतःला वाटत नाही का आम्ही मूर्ती बनवलेली आहे आणि ही मूर्ती आपल्या कारखान्यातली आहे. आणि जेव्हा नजर फेस टू फेस बसतो ना, तेव्हा असं अंगाला अशी शहारे उभं होतात का आपल्या कारखान्यातली मूर्ती आहे आणि बापाचे आपण समोर आहेत. तो एक क्षण एकदम वेगळाच असतो. ओके. आणि म्हणजे आणि तो तुम्हाला आता मला अजून काय विचारावं असं म्हणजे तुमच्याकडून खूपच मला जास्त माहिती मिळाली आणि तुमचा प्रवास खूप छान होता आणि यापुढे तुम्ही अजून छान मूर्ती घडवणार. मी तुमच्याकडे नेहमी येणार नक्कीच आणि छान वाटलं तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खरोखर धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार, माझं नाव श्रीकांत पाटील. आमच्या कारखान्याचं श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र गेल्या 2011 पासून आमचा जो कारखाना आहे, कारखान्यामध्ये माझ्या मामाचा कारखाना दिनेश पाटील मूर्तिकार आहेत, माझे अंकुश पाटील हे माझे मामा झाले दोघं पण. तर मी जेव्हापासून माझा जॉब नव्हता तेव्हापासून माझं कॉलेज संपलं आणि 2011 पासून आम्ही कारखान्यामध्ये लागलो. आणि कारखान्यामध्ये असं म्हणजे पहिला मी सुरुवातीला काय 20 मूर्ती 25 मूर्ती असं, पण आता हा जो कारखाना होता भला मोठा कारखाना, तो आमच्या मेहनतीमध्ये माझे मामा मूर्तिकार आहेत, अंकुश मामा दिनेश पाटील यांच्यामुळे. आणि आमचं कामामध्ये आधी मध्ये खूप अडचणीसुद्धा आल्या का लॉकडाऊनमध्ये, नंतर झाल्या का मातीची मूर्तीच कुठे वापरायची, आपण योग्य मूर्त्या नाही वापरू शकत. पण त्यासाठी आम्ही कधी खचलो नाही का आम्ही चला आता मातीमध्ये आपण म्हणजे असं नाही का आमचं काम कमी झालं किंवा असं. त्यामुळे आमचं अजून शिकायला मला भेटलं आणि अजून खूप आम्ही झालो. जसं मातीच्या मूर्ती सांगा, आमच्या कारखान्यामध्ये बघू शकता मातीच्या मूर्ती. इथे बघितलं मी वर्कशॉपमध्ये सर्व कॉलेज काम आणि काम करून सर्व इथे मुलं कामाला येतात. येस. आणि ते म्हणजे प्रत्येकाला एक ती आवडच आहे आणि तुम्ही संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आज त्यांना ते इथपर्यंत शिकायला मिळालं. आणि तुम्ही त्या पोरांबद्दल अजून काय सांगाल सर्वांना? पोरांची मेहनत म्हणजे अशी आहे ना की ती म्हणजे सकाळी उठून बिचारी कॉलेज जाऊन येतात, नंतर इकडे येतात, अशी मग घरी जातात, नंतर संध्याकाळी घरी जातात. आणि जेव्हा आमचं कलरिंगचं काम चालू होतं, जेव्हा गणपती दिवस आपले जवळ येतात ना, गणपती दिवस जेव्हा जवळ येतात ना, तेव्हा तर पूर्ण नाईट 5 दिवस म्हणजे 5 वाजेपर्यंत पूर्ण असं डेली, म्हणजे शेवटचे 5 दिवस बाकी असं 5-6 दिवस किंवा 1 महिना बाकी आहे, तर पूर्ण नाईट चालू असते त्यांची. आणि कधी असे बोलत नाही का दादा मी आज थकलो, मी उद्या नाही येणार किंवा मी असं नाही येणार, असं कधी ऐकायला भेटत नाही. त्यांची मेहनतसुद्धा खूप असते. बिचारे क्लासेस इकडे करून नंतर इकडे येतात, कॉलेज क्लासेस करून. आणि मी सुद्धा जॉब करतो, जॉब करून नंतर मी इकडे नाईट काम असं असेल. तर आता तुम्ही इथे नाईट कामाला आले आणि मूर्तिकाममध्ये तुम्ही असं मला एक विचारायचं स्पेशली की तुम्ही असं मूर्तिकाममध्ये काय काय म्हणजे कुठपर्यंत पूर्ण मूर्तिकाम तुम्ही करता? जर सुरुवातीपासून मी बघितलं ना तर माझं पॉलिशिंगचं काम होतं, पॉलिश करणं वगैरे, त्या टेचअप करणे, नंतर मग कलरमध्ये मग गोल्डन लावणे, जे मुगलाचं काम असतं ना गोल्ड ज्वेलरीचं त्याचं काम, नंतर कपड्याचं काम सांगा, कलर भरणे सांगा, अशी सर्व कामे जरीची कामं केली, वेल्वेट लावणे, सर्व कामं. जसं आमच्याकडे अजून मूर्तीचं खूप ऑप्शन आहे, कोणत्या रूपा पाहिजे का दत्तगोच्या रूपामध्ये, कृष्ण रूपामध्ये, जसं बालमूर्तीमध्ये बघा, आता बालमूर्तीचे कृष्ण रूपमध्ये आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे पूर्ण गोल्डन वर्क असते, त्याच्या पुन्हा कृष्णरूप त्याला देणार. दुसरं आम्ही सांगतो दगडूशेठ जास्त सांगतो ना, दगडूशेठ गणपती हे सुद्धा आहे, दगडूशेठ हलवाई आपल्या पुण्याचे गणपती फेमस, तर तसं पुणे त्यांना रूप देण्यात येईल. अशा अनेक रूपाच्या आपल्याकडे आहेत गणपती बाप्पा. जसं बालमूर्ती सांगा किंवा कोणत्या लालबागचा राजाची मूर्ती सांगा किंवा आपला चिंचपोळीचा राजा, मुंबईचा राजा, पुन्हा आपल्या तुम्हाला 2 फूटमध्ये 2.5 फूट किंवा 3 फूट सांगा, असं खूप ह्याच्यामध्ये मला भेटतील आम्हाला. जसं आपल्या आता मुंबईमध्ये मुंबईचे तर खूप मंडळ म्हणजे अशी मूर्ती असतात, मोठे मोठे मंडळ आहेत, जसं आपला लालबागचा राजा झाला, चिंचपोळीचा राजा, तेजुकाचा राजा, तशासुद्धा हुबेहूब मूर्ती तुम्हाला भेटेल, जशा 2, 2.5, 3 फुटामध्ये, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी या इकडे. आता हा आपला झाला लालबागचा राजा, लालबागच्या राजाची मूर्ती हुबेहूब. अजून आहे चिंचपोळीचा राजा आहे, हा बघा हा चिंचपोळीचा राजा, तेजुकाचा राजा सुद्धा आहे. अशी मोठ्या मोठ्या मंडळांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे आहेत 2 ते 3 फुटामध्ये, ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर एकदम हुबेहूब कलर काम, पण तसं म्हणणं प्रॉपर तुम्हाला मूर्ती भेटेल त्याच्यामध्ये, असं करून भेटेल. आता तीच लालबागच्या राजाची एक हुबेहूब मूर्तीची कलर पेंटिंग तुम्हाला दाखवतो, एकदा बघून घ्या तुम्ही सुद्धा, की आमच्या कार्यक्रमात आम्ही कसं काम केलं त्याच्यामध्ये.
ही बघा, ही कारखाने आमची कलर पेंट काम हे आमच्या स्वतः कारखान्यामध्ये केले आहे. त्याचं आखणे चिंगोळ्याचं काम बघा किंवा डायमंड वर्क बघा त्याच्यामध्ये, किंवा जरीचं काम बघा, हे बघा, हे जरीचं काम बघा. हे पुन्हा आमच्या कारखान्यामध्ये जी पोरं आहेत ना त्यांनी सर्वांनी केले ते. म्हणजे आमच्या सही कारखान्यामध्ये अशी स्वतः हुबेहूब मूर्ती बनवली आहे त्याच्यामध्ये. तर तेच सांगतो, जर तुम्हाला अशी हुबेहूब मूर्ती पाहिजे असेल तर प्लीज आमच्या कारखान्यामध्ये विजिट करा, श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये. मग तुम्हाला अजून खूप ऑप्शन भेटेल त्याच्यामध्ये. तुमचं कसं कलर काम तुम्हाला कसं करायचं आहे काय ते तसं तुम्ही करू शकता. एकदा प्लीज आमच्या विरार ईस्टला आहे गणपती मंदिरजवळ श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र, तिकडे त्या विजिट करा आणि तुम्ही स्वतः बघा काय कसं काम असतं, कसं करतात. तुम्हाला नक्की आवडेल. प्लीज तुम्ही नक्की विजिट करा आमच्या जीवदानी आशीर्वाद कला केंद्रामध्ये. धन्यवाद. तर नमस्कार भाई. नमस्कार, माझं नाव साईराज पेशंट आहे. मी या कारखान्यात 2 वर्ष झाली. आमच्या कारखान्याचं नाव श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्र आहे. आता हा तू जो करतो हे टचअप वर्कच आहे बरोबर. हां. आणि आजही मला येण्यासाठी म्हणजे कधी येणार आहेस हा याने मला म्हणजे खूप वेळा फोनवर विचारलंय. तर आमची ओळख अशी काय नाही, फक्त आम्ही गेल्या वर्षी कारखान्यात भेटलो, त्याच्याने आमचे कॉन्टॅक्ट वगैरे सुरू झाले आणि नेहमीच्या नेहमी आम्ही बोलणं वगैरे, रील पाठवणं, तो बोलायचा. हा माझे क्रिएशन्स नेहमी पाहतो आणि आम्ही 1-2दा कोलॅबरेशन सुद्धा केलं आहे. आम्हाला व्ह्यूज सुद्धा मिळालेत भरपूर सारे. तर ह्यातला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असंच त्याचा पुढचा प्रवास चालू असू दे. आणि अजून तू जीवदानी आशीर्वाद कला केंद्राबद्दल काय सांगशील. मी कॉमेंटरी ब्लॉगमध्ये तर जे आहे ते तुला आज माझा एक्सपिरियन्स तर खूप कमीच आहे, बट मी ते नवीन असून सुद्धा मला एवढं या लोकांनी सांभाळून घेतलं आणि माझ्या प्रति प्रेम, काका वगैरे व्यवस्थित सांभाळून घेतात. काय चुकलं तर समजावतात व्यवस्थित, असं करा. माझे मित्र झाले नवीन ते मित्र नसून सुद्धा ते घरच्यासारखेच आहेत. आता मला हे टेचअप वगैरे मयंकनी शिकवलं, काकाने वगैरे सांगितलं की असं कर, हे चुकीचं आहे, असं नको करू. मूर्ती उचलायची मला सांगितलं कसं उचलायचं. आता मला आता वाटत नाही की 2.5 फुटाची मूर्ती आणि 3 फुटाची मूर्ती, काम ते काम असतं. देवाने सांगितलं करायचं तर करायचं. टेचअप करायला शिकलो. बॉडी अजून नाही शिकलो आहे. बॉडी मला शिकायचं आहे, बॉडी कलर कसं करायचं. मी कलर काम करतो, पॉलिश करतो. मला माझी इच्छा आहे की मातीने मूर्ती बनवायची, हे मला शिकायचं आहे. आणि मी गेल्या वेळी नवरात्रीतही आलो होतो आणि तेव्हा तर मी डॉक्युमेंट नव्हतो करत, तुलाही माहिती असेल. आता मी हा डॉक्युमेंटरी ब्लॉग बनवायला आलो आहे. हा 2nd ब्लॉग आहे तुमच्या इथला. ह्याच्या आधी मी पेशवाडची इथे व्हिजिट केलं होतं विलेपार्ला. तो ब्लॉग हे तुम्ही बघा नक्की सर्वांनी माझ्या चॅनलवर आहे, यूट्यूब चॅनलवर. तेही वर्कशॉप खूप छान होतं. तिथे टिश्यू पेपरने सर्व बनवत होते गणपती आणि तुमच्या इथे जे मातीचे गणपती आणि POPचे गणपती बनवतात. तर तुमचं वर्कशॉपही खूप छान आणि तू मला अपडेट केलंस, त्याच्यामुळे आज मी म्हणजे इथे आलो. आणि दादांनी खूप छान मला सहकार्य केलं ब्लॉगमध्ये. छान वाटलं दादांशी पण भेटून. आणि बाकी तू काय सांगशील, म्हणजे तू वर्कशॉपसोबत कसं जोडलास. कसं जोडलं म्हणजे मला आवड होती, मी येऊन जाऊन असायचो. माझे पप्पा मला सांगायचे की तू जा कर, मला पण इच्छा होती माझ्याप्रती. पण आमचा मंडळाचा गणपती होता तेव्हा मी विचार केला की पप्पांना बोलव, पप्पा मला जायचं आहे. मग पप्पानीच काकांशी संपर्क साधला की ह्याला यायचं आहे कर. मग मी त्याच्याने बॉन्ड झाला माझा चांगला आणि मी आता बिंदास येतो जातो. पप्पा कोणत्या दादा म्हणजे ते मित्र अंकुश दादांशी. अंकुश दादा आणि तुझे पप्पा जुने मित्र आहेत. आमचं म्हणजे मंडळाचे गणपती इकडेच येतो आमचा. ओके. कोणता मंडळ आहे. अयोध्यानगरीच्या मंडळाचा गणपती आहे तो इथेच बनणार आहे. ते कधीपासून इथे या वर्कशॉपमध्ये कधीपासून बनवतो. झालं भरपूर वर्ष झाले. तर तो गणपती यावर्षी तुम्ही नक्की विजिट करा. यावर्षी मी तर स्पेशली जाईन कारण तो साईराजच्या इथे आहे. तर आमच्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळं आम्हीच करतो. पप्पा माझे डेकोरेशन सुद्धा करतात. जर काही असेल तर सांगा, नक्की संपर्क साधा आम्हाला पण. आणि श्री जीवदानी आशीर्वाद कला केंद्राला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. मित्रांनो, इथे ह्या गणपतीचं पॉलिश काम सुरू आहे आणि पॉलिश काम चालू आहे. तर आपण इथे विचारणार, सर्वांना आपण माहिती घेतलेली आहे आणि आता ह्यालाही आपण विचारणार. तर नमस्कार मित्र. नमस्कार मित्र, माझं नाव देवा कठेरिया. मी राहायला साईनाथ नगरला आणि मी या कारखान्यात अजून 2018पासून आलो आहे. नाही बोलता मला 7-8 वर्ष झाले त्या कारखान्यामध्ये. आणि मी आलेलो तिथे मला फ्रेशर होतो, मला काय येत नव्हता. मग दादा कसं मला सांगितलं, समजवलं असं असं करतात. मग 1-2 वर्ष 3 वर्ष मी फक्त बघत राहिलो कसं करतात गणपतीचे कामं वगैरे. मी असं शिकलो. मग दादाने मला अजून त्याच्यानंतर अजून पुढे आयडिया दिली, व्हाईट वगैरे कशी मारायची, बॉडी कलर कशी मारतात. आणि नायनावर मी 4 वर्ष अशीच काम केलं. फक्त दादाला बघायचो, दादा काम कसं करतो आहे, काय नाही करत आहे. मग दादाला मी विचारायचो, दादा तू असं काय करतो आहे, काय करायचं असतं त्याच्या पुढे वगैरे मी विचारलं. मग एक टायमाला 2022 लॉकडाऊन नंतरच 21ला मोठी मूर्ती आलेली आपल्या कारखान्यात.
तेव्हा मी दादाला बोललो, दादा ह्या मोठी मूर्तीला मी पॉलिश करू का? दादाने मला सांगितलं कर, पण आरामात कर, मी सांगतो तुझं असं काय आहे ते. मग दादाने मला सांगितलं. मग त्या टायमाला मी ती मोठी मूर्ती पॉलिश केलेली 4 वर्षानंतर कारखान्यात आणलेली. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर मला ते फर्स्ट टाईम मोठी मूर्ती काम करायला खूप बरं वाटलं असं. तरी ती किती फुटाची मूर्ती होती तुला आठवते का? नाही बोलत 5, 5.5, 6 फुटाची मूर्ती होती. 5.5, 6 फुटाची मूर्ती होती. आणि ती तू पहिल्यांदाच पॉलिश केली होती? हां, ती मोठी मूर्ती मी पहिल्यांदा पण पॉलिश केली. बाकी मला दादा वगैरे शिकवायचे, ते छोटे छोटे मूर्तीवरती काम करायला शिकवायचे. मग मी आता एवढं मी शिकलो आहे ना की दादा आता कुठल्या पण मोठ्या मूर्तीवरती बसवलं तो काम कर, तर मी फुल कॉन्फिडन्सने काम करू शकतो. एवढं मला दादाने शिकवलं आहे. तुझा अजून प्रवासाबद्दल तू काय सांगशील मला? आता मी प्रवासाबद्दल सांगू तर मी 2022मध्ये तिथे कारखान्यामध्ये काम करत होतो. मला इथे जॉबसाठी ऑफर आला, बाहेर जॉबला येते बा, पण मी कारखान्यात होतो. माझं मन तिथे जॉबला जायला नव्हतो, पण मी देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा मला असं काहीतरी कर की मी तिथे पण जाऊ शकतो आणि इथे पण येऊ शकतो. तर त्या टायमाला असं काहीतरी झालं. मी दादाला सांगितलं, दादा मला जॉबचा ऑफर आला आहे. तर दादा बोलला तू जा कामाला, बाकी काय असेल ते होईल. मग मी तिथे जॉबला गेलो, तिथे जॉब लागला. मग असं काय झालं की मी तिथे जॉबला पण जाऊ शकतो आणि ते कारखान्यात पण येतो. आता एवढं असं झालं माझ्या कारखान्यामध्ये अनुभव झाले. 3 आता मी 8 वर्ष झाली पॉलिश करतो, टीचअप करतो. अजून मला ना घडवायचं, अजून मोठ्या मोठ्या मूर्तीमध्ये कामं करायचे दादासोबत. तू दिलेली इन्फॉर्मेशन खरंच खूप थँक्यू. छान वाटलं तुला भेटून मला. हां, आणि तू तुझा प्रवास खूप चांगला होता. मला तुझ्या बोलण्यावरून समजते मला. ठीक आहे. आणि तुझ्यासारखी दादांनी खूप जणांना संधी दिली या वर्कशॉपमध्ये, त्याच्यामुळे आज ते कारखान्यामध्ये कसं आहे माहिती का, ते लहान आता छोटे छोटे पोरं लोक आहेत ते कामं करतात. काय त्यांना समजत नसेल तर आम्हाला विचारतात. आम्हाला पण खूप बरं वाटतं काय की आम्ही एवढं काम करू शकतो असं. हां, तर की ते लोक आम्हाला विचारतात. धन्यवाद. तुला भेटून छान वाटलं मला. थँक्यू. थँक्यू. केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं